त्यावेळी जंबूद्वीपामध्ये 5 प्रकारची अरण्ये असत. ज्या अरण्यात चोरांची वस्ती असे त्याला चोरकांतार असे म्हणत. जेथे हिंस्त्र पशूंची वस्ती असे त्याला व्यालकांतार म्हणत असत. ज्या ठिकाणी पिण्याला देखील पाणी मिळत नसे त्याला निरुदक कांतार म्हणत असत. यक्ष राक्षसादिकांची जेथे पीडा असे त्याला अमनुष्य कांतार असे म्हणत. आणि ज्या ठिकाणी अन्नसामग्री मिळण्याची मारामार पडे त्याला अल्पभक्ष कांतार असे म्हणत. बोधिसत्वाच्या मार्गात जे मोठे जंगल होते तेथे पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे आणि यक्षांची वस्ती असल्यामुळे त्याला निरुदक कांतार आणि अमनुष्य कांतार असे म्हणत. बोधिसत्वाच्या साथीदाराने आपल्या लोकांसह ह्या जंगलाजवळ आल्यावर पाण्याची मोठमोठाली मडकी भरून गाड्यावर चढविली आणि तो जंगलातून पार जाऊ लागला. वारा पुढच्या बाजूचा असल्यामुळे आपणाला धुळीची बाधा होऊ नये या हेतूने त्या व्यापाऱ्याने आपली गाडी